जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या शीर्षकावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्यातून छत्रपती शिवरायांबद्दल जो अपमान झालेला आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्याकरता आपल्यासमोर मी आज इथे उपस्थित झालो आहे. त्या संजय गायकवाडनी पुस्तकाच्या संपादकांना संभाषणामध्ये शिवाजी महाराज तुझ्या मायेचा नवरा होता का या व्यतिरिक्त त्यांच्या आईबद्दल बलात्कार शब्दरूपी बलात्कार करणारे अनेक वाक्य अनेक शब्द त्यात त्यांनी वापरलेले आहेत. म्हणजे शिवरायांचा हा अपमान करणारा आणि खरं तर ज्या मतदारसंघातून ही व्यक्ती निवडून आलेली आहे त्या मतदारसंघातल्या लेकी बाळांना त्याची भीती वाटावी अशा प्रकारचे हे वक्तव्य त्यांनी केले आहे. असे करून त्यांनी छत्रपती शिवरायांचा तर अपमान केलेलाच आहे. परंतु खरं तर हा माणूस आता शिकवायला निघालाय की छत्रपती शिवरायांचा आदर कसा करायचा. महिलांचा अतिशय आदरपूर्वक धोरण राबवणारे, महिलांच्या संदर्भामध्ये अतिशय विनम्रपणे आणि त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणारे छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत. त्यांच्याच राज्यात त्यांच्याच नावावर महिलांवर बलात्कार करू पाहणारा या मरकट संजय गायकवाड या आमदाराला आता सोडता कामा नये. याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. दुर्दैवाने वंचित बहुजन आघाडीचा एकही आमदार विधिमंडळात नाही. परंतु संजय गायकवाड जेव्हा शिवरायांचा अपमान करतात तेव्हा महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचा एकही आमदार एक शब्दाने बोलत नाही. शिवरायांचा फोटो वापरायचा, शिवरायांचं नाव वापरायचं, शिवरायांच्या नावाने मतं मागून सत्ता उपभोगायची, परंतु शिवरायांचा अपमान होत असताना मात्र चूप बसायचं हे अत्यंत